खोपोली गुरुवार बाजारात परप्रांतीय फेरीवाल्यांचा पुन्हा कब्जा। कारवाई एक दिवसापुरतीच, नागरिकांत संताप। खोपोली प्रतिनिधी शिवाजी जाधव। खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रमुख आठवडी बाजार म्हणजे गुरुवार बाजार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। गेल्या आठवड्यात पोलीस व नगरपरिषद प्रशासनाने मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती। यावेळी परप्रांतीय फेरीवाल्यांनी बाजारपेठेत केलेले अतिक्रमण हटवण्यात आले होते। त्या कारवाईचे व्यापारी व नागरिकांनी खुलेपणाने कौतुक केले होते। मात्र नागरिकांची अपेक्षा फोल ठरली असून या आठवड्यातील गुरुवार बाजारात पुन्हा एकदा तेच चित्र दिसून आले। खालची खोपोली परिसरातील अग्निशमन दल, मुस्लिम कब्रस्तान, स्मशानभूमी, पेट्रोल पंप व हायको कॉर्नर परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांनी ठिय्या मांडत अतिक्रमण केले। त्यामुळे बाजारपेठेत गोंधळ, वाहतूक कोंडी आणि व्यापारातील अडथळे निर्माण झाले। गेल्या आठवड्यात पोलीस निरीक्षक सचिन हिरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील व उपमुख्याधिकारी रणजित पवार यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती। त्यावेळी नागरिकांनी प्रशासनाचे भरभरून कौतुक केले होते। तसेच ही कारवाई दर गुरुवारी कायमस्वरूपी व्हावी अशी मागणी केली होती। परंतु यावेळी मात्र प्रशासन पूर्णपणे फुसकबार ठरल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। बाजारातील व्यापारी व स्थानिक नागरिकांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे की या परप्रांतीय व्यापाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद आहे? प्रशासन कारवाई का टाळते? सध्या खोपोली शहरात याच मुद्द्यावर जोरदार चर्चा रंगली आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा।